सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व जगाचा एकम सत्व परब्रह्म पूर्णब्रह्म परमेश्वर आहे. त्याची सर्वांनी उपासना करणे आवश्यक. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे? तर तो परमेश्वर आहे श्रीवत्सवक्षा भगवंत, श्रीवत्सलांचं चिन्ह धारण करणारा. ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सहभूत दशांगुलम. हा परमेश्वर आहे. सगुण आणि निर्गुण हाच परमेश्वर आहे. नारळा तुझा सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण एक गोविंद रे. याप्रमाणे नारळ आतून पोकळ आहे म्हणजे तो निर्गुण आहे. आणि त्याला खोबरं आहे, करवंटी आहे का ते म्हणजे तो सगुण आहे. तशा प्रकारचा हा परमेश्वर जो आहे आतून बाहेरून निर्गुण आहे, ब्रह्ममय आहे, निर्गुण आहे. आणि त्याचं जे दिव्य स्वरूप शरीर आहे ते आहे सगुण स्वरूप. म्हणजे सगुण आणि निर्गुण स्वरूपाचा जो परमात्मा आहे त्याची आपण भक्ती करायची. मग परमेश्वर सगुण निर्गुण आहे तर त्याची अनुभव आपल्याकडे काय, त्याचं रहस्यमय जीवन आपल्याकडे काय आहे, याचा पुरावा काय आपल्या समाजाच्या सगळ्या लोकांकडे. सगळे समाज जो आहे 84 लक्ष योनी याच्याकडे हा परमेश्वर सर्व सगुण निर्गुण आहे. मग त्याची अनुष्ठा जशी तशी आपल्याकडे पाहिजे. म्हणजे आंब्याचा वृक्ष लावला, त्याला आंबे आले, आंब्याची कोय घेतली आणि ती कोय पाहिली. आपण सांगितलं कोयचा म्हणजे ह्या कोयमध्ये आंबरस आहे. मग तो कसा आहे त्याला पुन्हा लावली. मग पुन्हा मोठ्या वृक्षाला पुन्हा त्याला तशीच आंबरसची फळं आली आणि मग तो रस तसाच आला. तशा प्रकारचे सगळं जग सगुण आणि निर्गुण स्वरूपामध्ये आहे. याला पुरावा याला पुरावा प्रत्येकाजवळ आहे. तुमचं नाक सगुण आहे, नाकाला पोकळे हे निर्गुण आहे. म्हणजे भगवंताची अनुष्ठा तुमच्याकडे जशी तशी आलेली आहे. म्हणजे भगवान परमात्मा जो आहे त्याचे आपण अंशावतार आहोत. म्हणजे आपल्या परमेश्वराकडे जे निर्गुण सगुण आहे तेच स्वरूप निर्गुण सगुण आपल्याकडे आहे. आपलं नाक आहे ते सगुण आहे. नाकाला पोकळ्या म्हणजे आपण श्वास घेतो सोडतो तो भाग निर्गुण निराकार आहे. म्हणजे सगुण निर्गुण परमेश्वर आहे. तसाच परमेश्वराचा जो वंश आहे मानवी वंश 84 लक्ष वंश, कुत्र मांजर सगळे प्राणी घ्या त्यांना सुद्धा नाकाला होल आहे. म्हणजे ते सुद्धा सगुण निर्गुण आहेत. म्हणजे परमेश्वराने कण कण में आहे भगवान, कण कण में आहे भगवान, जीव जीव में आहे भगवान. सर्व ठिकाणी परमात्मा आहे. त्याने आपलं जसाचे तसं स्वरूप प्रत्येकाच्या ठिकाणी ठेवले. तू नास्तिक आहे ना, हा तू नास्तिक, तू देव मानित नाही, पण तुला नाकाला होल आहे का नाही पोकळ. नाक हे तो सगुण आहे, नाक पोकळ आहे म्हणजे निर्गुण आहे. तू आस्तिक आहे ना, आहे. मग तुझं नाक जे आहे ते सगुण आहे, नाकाला पोकळ आहे ते निर्गुण आहे. म्हणजे भगवंताची अनुष्ठा आस्तिक आणि नास्तिक दोन्ही ठिकाणी जशीची तशी अनंत कोटी वर्षातून चालत आली. कृतयुगामध्ये अशीच अवस्था, त्रेता तीच आहे, द्वापरात कलियुगाचीच अवस्था आहे. काय बदललो कुठं सांगा? अहो तुमचं नाक तुम्हाला जर समजा प्रत्येक वेळा पाप पुण्याची बेरीज करायची तर मग तुम्ही जर समजा तुमचं नाक सत्ययुगामध्ये असं पाहिजे होतं, मग त्रेतायुगात असं, द्वापरात कलीत असं पाहिजे, तसं काहीच नाही.
सत्ययुगाची नाक सगुण आहे, त्याला पोकळी निर्गुण आहे. तीच आज मी तीच अवस्था आहे. जन्माला येतो तीच आहे, जन्माला जाताना सुद्धा तीच अवस्था आहे. काय फरक आहे सांगा? हा, देव नाही म्हणता तुम्ही, मग तो परमेश्वर सगुण निर्गुण आहे. नारळाचं सगुण म्हणू का निर्गुण रे? सगुण निर्गुण आहे का गोविंद रे? नारळातून पोकळे, बाहेरून खोबरं आहे, करवंटी आहे, क्यात आहे. तसं मानवाचं हृदय नारळाचं नाक आहे किंवा अनेक शरीरातले अवयव पोकळ आहेत. म्हणजे परमेश्वर सगुण निर्गुण आहे, मानव सगुण निर्गुणच आहे. कारण हा मानव परमेश्वरापासून जन्माला आला. कुत्रे, मांजर, नंतर तुमचे वानर, पशु पक्षी 84 लक्ष येऊन याच्यात आपण बारीक विचार केला तर सगुण निर्गुण आहे. कारण तुमच्या जीव पेशीचा विचार केला तर आतून ते पोकळ आहे आणि तिच्या बाहेरून ते आवरण आहे. म्हणजे सगळ्या झाडात, पशु पक्षीत, बियामध्ये सुद्धा सगुण निर्गुण आहे. कणकण में आहे भगवान, परमेश्वर सर्व ठिकाणी आहे. तुम्ही जरी नाही म्हणला तरी आहे, हाय म्हणला तरी आहेच. तेव्हा आजचा आपला जो विषय आहे 104 प्रवचन आहे. विषय आहे दिव्य जन्म होणे. काय होणे? दिव्य जन्म होणे. दिव्य जन्म होणे त्याच्याकरता या ठिकाणी सत्य पुरावा जो आहे तो आपण वाचून पाहू, पुढे चालू. ओम स्वादुपवस्व दिव्याय जन्मने, दिव्या जन्मने स्वादु इंद्राय सवितु नामने, स्वादु मित्राय वरुणाय वायवे, बृहस्पते मधुमान अदाभ्या. हे स्वमा परमेश्वरा, दिव्य जन्म प्रदान करणाऱ्या देवदेवतासाठी मधुर स्वादिष्ट असा रस देत राहा. दिव्य जन्म प्रदान करणाऱ्या देवासाठी. आता ह्या सोमरस देवांना दिल्यानंतर त्यांच्यापासून जो मानवी वंश तयार होईल तो दिव्य स्वरूपात प्रकट होईल. दिव्य स्वरूपाचं ज्ञान, दिव्य जन्म होण्यासाठी तुम्हाला सोमरस पेला पाहिजे. वरण भात आमटी खाऊन दिव्य जन्म मिळणार नाही. नंतर तुम्ही भूतियान मार्ग, पितृयान मार्गात तुम्ही दिव्य जन्म धारण करू शकत नाहीत. तर दिव्य जन्म धारण करण्याकरता सोमरस प्याला पाहिजेत. फळांचा रस, आमरस, उसाचा रस, नंतर नारळाचं पाणी, हे सोमरसातली प्रमुख 4 उदाहरणं आहेत. आणि याच्यातूनच जो तुम्ही सोमरस पितान तेव्हा तुमचा दिव्य जन्म होईल. एक महान व्यक्ती होती, 6 वर्ष पिंपळाखाली जाईल आणि ते दररोज पिंपळाचा पाला खायची, पिंपळाची फळ खाऊन राहिले 6 वर्ष. मग त्याला मोठं ज्ञान, दिव्य जन्म राहा, त्याचा दिव्य जन्म. त्याने धर्मस्थान नवीन ज्ञान लोकांना सांगितलं. तर दिव्य जन्म होण्यासाठी तुम्हाला सोमरस प्याला पाहिजे. पण हा दिव्य जन्म होतो त्याला पुरावा, याच्यामध्ये पुरावा सांगणार आहे तुम्हाला की आपल्या शरीरात काय बदल व्हायला पाहिजे म्हणजे आपला दिव्य जन्म होईल. जेव्हा आपला दिव्य जन्म होतो आणि तो दिव्य जन्म प्रदान करणाऱ्या देवासाठी सोमरस तू स्रवत राहा. दिव्य जन्म प्रदान करणाऱ्या देवासाठी, देवांचा दिव्य जन्म झाला पाहिजे आणि मानव वंशातही दिव्य जन्म झाला पाहिजे. अशा दुहेरी अर्थाने या ठिकाणी हे वेदाचं रहस्य सांगितलेलं आहे. याच्यासाठी आपल्याला सोमरस, फळांचा रस पिणे तेव्हा तुम्हाला दिव्य जन्म होईल. आणि दिव्य जन्म झाल्यानंतर मग तुम्हाला देवांच्या भेटी होतील. कारण आपला दिव्य जन्म होईल तेव्हा आपल्याला देव दिसते, देवांची भेट होईल. तशी होणार नाही, हा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. अरे वाचना पुस्तक, दिसत नाही मला, मग तो आता चष्मा धारण कर. मग त्याने दिव्य चष्मा धारण केला, डोळ्याला लावला, नंबर लावला आणि ती अक्षरे त्याला दिसायला लागली. तशा दृष्टीने दिव्य दृष्टी आली पाहिजे. दिव्य दृष्टी येण्याकरता आपला सुद्धा दिव्य जन्म धारण झाला पाहिजे. तेव्हा आपल्याला आपलं स्वरूप, आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जीव म्हणजे काय
यात या तत्व याचं मोठं तत्वज्ञान गुढज्ञान होतं प्राप्त. सम्यक सा म्हणजे प्रज्ञानम. ऋग्वेद प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेद अहम ब्रह्मासि, सामवेद तत्वमसि, ऋजुआत्मा ब्रह्माथर्व. हे चार वेदांची 4 वाक्य आहेत. ही 4 वाक्य म्हणजे धर्मगुरूचा उपदेश करणारी वाक्य आहेत. आणि ही वाक्य म्हणजे दिव्य जन्म होणार आहे प्रत्येकाचा. दिव्य जन्म होतो. आता समजा तुम्ही समजा लहान आहेत आणि तुम्ही शाळेत गेलाच नाहीत, तर तुमचा जन्म जो आहे तो आहे तसाच अज्ञान राहणार आहे. जेव्हा तुम्ही शिक्षण शिकतान, ज्ञान मिळवतान, तिसरा डोळा मिळवतान, तेव्हा तुमचा दिव्य जन्म झाला. समजा तुम्ही भजन कीर्तन करीत नाही, मग तुमचा जन्म होत नाही. जेव्हा तुम्ही भजन कीर्तन करता, देवाची भक्ती करता, तेव्हा तुमचा दिव्य जन्म होणार. आता गायत्री मंत्र होतो, ओम स्वाम महाजनतमं सत्यम, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. असा मंत्र म्हटल्यानंतर जर समजा आपण गायत्री मंत्र म्हणलोच नाही तर आपला दिव्य जन्म होणार नाही. आता काही समाजामध्ये गायत्रीचे मुंज, गायत्रीचा जन्म असं होतो, त्यामुळे त्यांचा दिव्य जन्म होतो, नवा जन्म होतो, न पुनर्जन्म होतो, त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त होतं. मग आपला दिव्य ज्ञान, जागरण, गोंधळ, भजन कीर्तन याच्यामधून दिव्य ज्ञान, दिव्य जन्म प्राप्त होतो. आता आपण म्हणलो सुंदर ते धेन उभे विटेवरी, घर गटेवरी ठेवून, हा पण म्हणलो सतत गुणगुणला तर आपला दिव्य जन्म होणार. आपण जर ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, हा मंत्र आपण सतत म्हणलो की आपला दिव्य जन्म होणार. आणि हा दिव्य जन्म आपला होण्याकरता सोमरस जो आहे तो देवांना प्यायला द्यावा. मग देव आपल्यावर शक्ती टाकतात, मग आपला दिव्य जन्म होतो. परमेश्वराची कृपा, देवदेवतांची कृपा, सगळ्या देवांच्या रिद्धी सिद्धी, सगळे देव आपला प्रसन्न व्हावे. 33 कोटी ब्रह्मा विष्णू महेश आणि मूळ जो परमात्मा आहे तो सुद्धा ओम सहस शीर्षा पुरुष हा जो परमेश्वर आहे त्याची कृपा आपला पूर्ण होण्याकरता आपला दिव्य जन्म व्हावा लागतो. त्याच्याशिवाय त्याची कृपा आपला होत नाही. म्हणून एकादशी धर, सोमवार धर, गुरुवार धर, अमुकवार कर, हे कशा करता? आपल्याला दिव्य जन्म व्हायच्या करता. पण त्याला तुम्ही खिचडी खाताय, नंतर वरण भात आमटी चालली, पितृ मार्गाचं चाललंय, नंतर वाकडं तिकडे खाताय, म्हणजे तुमचा दिव्य जन्म होऊ शकत नाही. ज्या वेळेस तुम्ही फळं खाऊन दूध पिऊन राहतान किंवा नुसती फळं खातान, त्यावेळेस सोमरस पितात, त्यावेळेस तुमचा 100% दिव्य जन्म होणार. तर दिव्य जन्म होण्यासाठी, दिव्य जन्म प्रदान करणाऱ्या देवदेवतासाठी सोमदेवा तू सोमरस तयार करीत राहा, देवाला देत राहा. देवांचा पुनर्जन्म, आपला पुनर्जन्म होतो. देवांचा कसं काय पुनर्जन्म होणार? भगवान श्रीकृष्ण, भगवान राम कंदमुळे फळं खात होते, भगवान कृष्ण दही लोणी फळं खात होते. म्हणजे यांना सोमरस मिळत होता, म्हणून यांचा पुनर्जन्म म्हणजे मूळ स्थिती जी आहे त्यांची आहे ती पुन्हा प्रगट झाली. प्रत्येक माणसामध्ये परमेश्वराचा संपूर्ण अंश आहे, खोटं काही नाही. डोक्यामध्ये आहे ओम जगती छंद निशास्वर, त्याच्यापासून मेंदू बनतो. 36,000 केंद्र आहेत. तीच केंद्र परमेश्वराकडून ब्रह्मदेवाकडे आली, ब्रह्मदेवाकडून ऋषीकडून आपल्याकडे आलेली आहे. कुठं काय फरक झालाय? सत्ययुगाला कृता द्वापर कली सगळ्या युगामध्ये 36,000 केंद्र मेंदूची आहेत. म्हणजे आपला दिव्य जन्म झालेला, दिव्य आपला सामान्य जन्म आहे. पण जेव्हा आपण आपला दिव्य जन्म करून घ्यायचा आहे, सोमरस पेल्यानंतर कसं काय दिव्य जन्म? पुरावा काय? तुमच्या गावामध्ये आसपास आपण जेव्हा फिरतो तेव्हा जवळजवळ 1000 पिंपळ किंवा 1,00,000 पिंपळ झाड पाहू,
तेव्हा एखाद्या पिंपळाला पारंब्या फुटलेल्या दिसतात वडासारख्या. तो त्या पिंपळाचा दिव्य जन्म झाला. कारण त्याला पाणी भरपूर आहे, त्या दृष्टीने त्याचा दिव्य जन्म झाला. तशा प्रकारच्या आपल्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये 36,000 जे केंद्र आहेत. वडा पिंपळाचा पारंब्या फुटतात दुर्मिळ वस्तू, तसे आपल्या डोक्यामध्ये सुद्धा मज्जातंतू तयार होतात. आणि ते मज्जातंतू तयार झाल्यानंतर मग आपला पुनर्जन्म झाला, दिव्य ज्ञान झालं. आपण लोकांना नवीन ज्ञान सांगतो. उदाहरणार्थ वेदमंत्र, रक्तगट हे दिव्य ज्ञान आहे. वेद मंत्र रक्तगट आपलं हे संशोधन जे आहे जगापुढे दिव्य ज्ञान आहे. ये बी रक्तगट, गणपती स्वरूप, व रक्तगट विष्णू स्वरूप, या रक्तगट शिव स्वरूप, बी रक्तगट सूर्य स्वरूप. म्हणजे हा तुमचा दिव्य जन्म रक्तगटातून पाहायला मिळतो. हा शोध लावला आपण 1960 सालापासून. कोट्यवधी भाविक याचा अभ्यास करतात आणि फायदा मिळवतात. आपला दिव्य जन्म होईल तेव्हा आपल्या शरीराला सगळे रोगराई आजार हटतो, तसा हटत नाही. आपल्या शरीरात जेव्हा दिव्य जन्म होईल तेव्हा आपला ब्रह्मज्ञान, मोठे पद, राजपद, निवडणूक ह्या ते आपण जिंकू शकतो. कारण दिव्य जन्म झाल्याशिवाय तुम्ही पुढारी होणार नाही, राजमंत्री होणार नाही, पंतप्रधान होणार आहे, राष्ट्रपती होणार नाही. जेव्हा दिव्य जन्म तयार होईल तेव्हा तुम्हाला पद प्राप्त होतात. आता कोण शंकराची भक्ती करतो, कोणी गणपती देवाला सांगतो मला असं होऊ दे, तसं होऊ दे. म्हणजे देव तुम्हाला दिव्य जन्म होण्याकरता सोमरस प्या, फळ का असं म्हणतो. मग आपला दिव्य जन्म होण्याकरता उसाचा रस, नारळाचं पाणी, फळांचा रस, आमरस याच्यापासून आपला शरीरामध्ये सोमरसापासून दिव्य सोमरस हे सोमा दिव्य जन्म प्रदान करणाऱ्या देवासाठी तू सतत स्रवत राहा. म्हणजे आपला देव परमेश्वर जो आहे, देवदेवता आहे, ते आपला दिव्य स्वरूप, दिव्य जन्म प्राप्त करून देतात. मग आता तुम्हाला दिव्य जन्म करून घ्यायची ट्रीटमेंट म्हणजे कशी काय आहे? हे बी रक्त काढण्यावाले नारळाचं पाणी प्यायचं, त्याचा दिव्य जन्म होणार. ओ रक्तगटवाल्याने आमरस खायचा, त्याचा दिव्य जन्म होणार. हे रक्तगटवाल्याने सफरचंद खायचं, त्याचा दिव्य जन्म होणार. बी रक्तगटवाल्याने बदाम, सूर्यफुलाचं तेल हे घ्यायचं, म्हणजे त्याचा दिव्य जन्म होणार, ईश्वर प्राप्ती होणार त्याला. सूर्यवृक्ष किंवा सूर्य त्याचं ते दिव्य जन्म व्हायची लक्षण आहेत. आलू बुखार हे फळ बी रक्तगटाकरता दिव्य जन्म करणार आहे. आलू बुखार जे आहे फळ ते बी रक्तगटाकरता दिव्य फळ. आता प्रत्येकाला सांगतो, दिव्य रूप होण्याकरता, दिव्य देह, दिव्य जन्म होण्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे? सोमरस प्यायला पाहिजे, गायत्री मंत्र म्हटला पाहिजे. मग हे बी रक्तगटावर नारळाचं पाणी प्यायचं, म्हणजे हा सोमरस त्याला मिळाला, म्हणजे त्याचा दिव्य जन्म झाला. नंतर ओ रक्तगटाने आमरस खायचा, म्हणजे त्याचा दिव्य जन्म झाला, त्याच्या शरीरात दिव्य शक्ती आली. नंतर य रक्तगट आहे, त्याने सफरचंद खायचं, म्हणजे सफरचंदला शिवस्वरूप, त्याचा दिव्य जन्म झाला, शिवसायोग झाला. बी रक्तगट आहे, त्याने आलू बुखार या नावाचं फळ खायचं, म्हणजे त्याचा दिव्य जन्म झाला. आता हे फळांची रस, ह्या दिव्य ह्या सगळ्या रसापासून, फळापासून सोमरस तयार होतो. मग त्या सोमरसाला जोड उसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस हे आपण घ्यायचं. जे जे घटक आपल्याला त्याच्याप्रमाणे तयार होतो हा दिव्य जन्म. हे सोमा, हे परमेश्वरा, दिव्य जन्म प्रदान करणाऱ्या देवासाठी तू सतत रस देत राहा, असं या ठिकाणी महत्वाचा उपदेश केलेला आहे. मग आता दिव्य रस आपल्याला मिळाला ते आपलं खरं दिव्य स्वरूप प्राप्त झालं का? याचं कारण तुम्हाला सांगतो. आपले जे शरीरामध्ये, हृदयामध्ये 6 बटणं आहेत, खोलते नंबर 1, 2, 3, 4, 5 आणि 6.
की साई भटना जेव्हा 10 mm येतील तेव्हा आपला पुनर्जन्म म्हणजे दिव्य जन्म होणार होतो. आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, जीवनमुक्ती, विधेयमुक्ती, मोक्ष या सगळं ज्ञान आपल्याला सहजपणे प्राप्त होतं. आता काय का माणसाला लिहिता येत नाही, अज्ञान असतात, पण त्यांचे साई बटणं जे आहेत ते पॉझिटिव्ह असतात. त्यांना काय येत नाही, अंगठ्या बहादर, पण ते ब्रह्मज्ञान सांगतात. कारण का तर त्यांना स्वयंप्रणित ज्ञान प्राप्त होत. आपला दिव्य जन्म होण्यासाठी, प्रदान करण्या देवासाठी सोमरस महत्वाचा. देवांना सोमरस द्यायचा. काही देव सोमरस प्रत्यक्ष पेतात आणि जे देवांचं शरीर प्रकाशमय सोमरस घेतं ते होमात सोमरस सोडून तो त्यांना प्राप्त होतो. 2 मार्ग आहेत देवांना सोमरस पिण्याचे. एक प्रत्यक्ष पिणे आणि नंतर असं. ते सोमरस जो आहे हा सोमरस पिल्यानंतर दिव्य जन्म प्राप्त होतो. उदाहरणार्थ अनुसूया माता ऋषी यांच्या आश्रमामध्ये ऋषी आले अनुसूयाचं तत्व हरण करण्याकरता आणि म्हणले गारगुटी ही फळं आणलेत, त्याचा आम्हाला तुम्ही सोमरस तयार करून द्या. अनुसूया चूल वापरायची नाही. मग त्यांनी सूर्यनारायणला प्रार्थना केली. मग ते गारगुटीच्या गारगुट्या होत्या, काही फळं होती, त्याचा सोमरस तयार झाला आणि तो ह्या देवांना दिला. ती बाळ झाली. म्हणजे त्यांना सुद्धा सोमरस पिल्यानंतर बाळ झाली. अनुसूया मातेची, पार्वतीला गणपती, कार्तिकेय स्वामी सोमरसामुळं दिव्य माळ तयार झाली, दिव्य दिवस स्थापना झाली. तर हे जे परिस्थिती आहे, मग परत त्या तिन्ही मंडळी आल्या आणि म्हणाल्या की आमचे मापमापाती आम्हाला द्या. मग अनुसूया मातेने परत त्यांना म्हणजे सोमरस दिला देवांना. पुन्हा हे देवलोक पुन्हा आपल्या मूळ स्थितीत आले. म्हणजे आज सोमरस महत्वाचा आहे. म्हणून रामकृष्ण हे जे देव झाले पुन्हा आले, ब्रह्मा महेश हे फळ खातात, दूध पितात, अन्न ग्रहण करीत नाहीत. देव हे जे आहे स्वर्गातले हे अन्न ग्रहण करीत नाहीत. आपल्या पोटाकरता आपण देवांच्या माथ्यावर अन्न, पुरवा, भाज्या, गुलाबजांबू, पेढे, बर्फी सांगित ठेवले. हे त्यांना चालत नाही. त्याच्या हाताखालचे काय असतील ते खातात. सोमरस पिला अनुसूया मातेचा सोमरस तिने देवा साधूंना देव बाळ बनवली. मग त्यांच्या पत्नी सावित्री आली, लक्ष्मी, पार्वती आली. मग जनतेने आपले पती ओळखून घ्या सांगितले. कोणाला ओळखताच येईनात कोणाचे कोण पती. मग अनुसूया मातेने तिन्ही देवींना सोमरस दिला. ते सोमरस पेल्यानंतर मग त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. मग हा ज्याच्या छात्या व छळांचे चिन्ह आहे तो विष्णू आहे. मग लक्ष्मीने आपला पती घेतला. ज्याच्या गळ्यामध्ये निळाकंठ आहे तो शंकर आहे. मग तो पार्वतीने घेतला. आणि मग ज्याच्या हातावर पद्म आहे, कमळ आहे, तो ब्रह्मदेव आहे, तो सावित्रीने घेतला. आणि मग पुन्हा अनुसूया मातेने त्यांना सोमरस पाजला. म्हणजे तिन्ही देव जसे तसे आपले पूर्ण झाले. म्हणजे त्यांचा दिव्य नवा जन्म झाला. म्हणजे दिव्य जन्म होणे यांचा आता दिव्य जन्म झालेला. तशा प्रकारचा आपण सोमरस पेल्यानंतर आपलं रूपांतर देवाच्या द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेले हरी. संत शेठ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे स्वरूपता समता सारूप्यता हे आपल्याला मिळवते. हे दिव्य देव सोमरस पिऊन दिव्य देव प्राप्त होतो. मग आता सोमरस पिऊन कोणाचा दिव्य प्राप्त झाला असं काय उदाहरण आहे तुमच्याकडे? हा बोरी झाडाचा पाला असतो, याच्यामध्ये सोमरसचा गुणधर्म आहे. बोरीच्या फळामध्ये ती बोरीवरती आळे असते, पाला खाऊन खाऊन सुस्त होते. मग स्वतःभोवती ते कोश करते आणि तो कोश केल्यानंतर ती सोमरस पेलेली आहे म्हणून ते त्याचं तो कोसातून बाहेर इथे फुलपाखरू होतं, हवेत फिरायला लागतं
आणि ते फळामधला मध खातं, पुन्हा ते बोरीचा पाला खात नाही. तशा दृष्टीने आपला पुनर्जन्म, दिव्य जन्म ज्याचा होतो, ज्या महाराजांना खरा परमेश्वर प्राप्त झाली, ज्या महाराजांना खरं ज्ञान प्राप्त झालं, ज्या महाराजांना खरा देव प्राप्त झाला, ज्या महाराजांना खऱ्या देवाचा साक्षात्कार झाला, ती मंडळी, ते महाराज लोक, ते साधू संत भजनी कीर्तनी योगी तपस्वी महामुनी फळं खाऊन दूध पिऊन कायम राहतात. ते पुन्हा ज्वारी बाजरी गहू तांदूळ खात नाहीत. कारण ते फुलपाखरू हवेमध्ये काय खातंय, फुलातला मध खातंय. तसे हे सुद्धा महाराज, हे सुद्धा पंचामृत आणि देवाचा फळांचा खाऊन हे सुद्धा उच्च कोटीमध्ये आलेले आहेत. त्या अशा परिस्थितीमध्ये मानवाच्या जीवनाचा दिव्य जन्म होतो आणि दिव्य जन्म होण्यासाठी आपल्याला सोमरस पिणे आवश्यक आहे. आनंददायक आहे, वर्षदायक आहे, असा आहे तो. हा जो सोमरस आहे, हा पेल्यानंतर आपल्याला त्याच्यामुळं दिव्य शक्ती, दिव्य ज्ञान प्राप्त होत. हे दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण जगामध्ये कुठं काय आहे, कसं आहे, काय हे सगळं पाहू शकतो, ज्ञान मिळू शकतो. हे सोमा परमेश्वरा दिव्य जन्म प्रदान करणाऱ्या देवदेवसाठी परिपूर्ण मधुर स्वादिष्ट असा उत्तम सोमरस देत राहा. सोम म्हणजे हा परमेश्वर, चंद्रामध्ये सोमरस गुणधर्म आहेत, अमृत गुणधर्म आहेत. सोम हा कोणाचा पुत्र, आत्री अनुसायांचा पुत्र, आत्रींचा मुलगा. आता या ठिकाणी अमृतमंत्र कल्की दत्त महाराज आहेत, तिचं मंदिर आहे शिरूरमध्ये. इथं आत्री अनुसायाच्या मूर्ती स्वयंभू प्रगट झाल्या. तर आत्री अनुसाया माता आली होती, तिन्ही देव तिला पेत होते. म्हणजे इथंच यांचा जन्म झालेला आहे, हेच मुख्य ठिकाण आहे. कारण आमच्या ज्या मूर्ती आहेत, तिने सांगितलं अनुसाया मात्यांनी की जगामध्ये कुठे स्वयंभू प्रगट झाला त्या दाखवून द्या. जर त्या तिथं कुठं चित्रकूटात कुठं स्वयंभू मूर्ती प्रगट झाल्या नसतील, इथंच झाले म्हणून इथं तिन्ही देवांची बाळा झालेली आहे. ते स्वतः सांगितलं. इथंच तिन्ही देव उतरले आणि या ठिकाणी त्या ठिकाणी तिन्ही देव बाळा झाली, पुन्हा ते देव झाले, स्वर्गात गेली. अशी ही अमृतमध्ये कल्की दत्त महाराजांचं मंदिर आहे. तसंच या ठिकाणी गणपती आणि कार्तिक स्वामीला घेऊन पार्वती माता आली, म्हणली ही बाळ आहेत, यांना मोठं करायचं आहे मला, म्हणजे यांना सोमरस द्या, म्हणजे हे पुन्हा दिव्य रूप धारण करतील आणि पुन्हा जगाचं कार्य करतील, जगाचं कल्याण होईन. त्याच्याकरता या ठिकाणी सोमरस, म्हणजे आम्ही आता होमात सोमरस देतो, गणपतीला सोमरस, पंचमुखी शिवलिंगाला सोमरस, विठोबारक म्हणा सोमरस, आणि होमातून सगळ्या देवांना सोमरस मिळतो. तर अनुसाया मातेने सांगितलं आमचा आश्रम इथेच होता, ज्याने त्याने आपल्या स्वार्थाकरता किंवा आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरलो त्याच्याकरता त्यांनी तिथं तसं लिहून ठेवलेलं आहे. आमची इथं स्वयंभू मूर्ती का निर्माण झाली, हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. आतून स्वयंभू मूर्ती निघाली, नंतर अनुसाया स्वयंभू मूर्ती आहे, गणपती स्वयंभू आहे, नंतर शंकर भगवान स्वयंभू आहे, नंतर देवी आदिमाया शक्तिगंगा स्वयंभू आहे, पंचमहासागरी स्वयंभू आहे, नंतर या ठिकाणी सूर्यनारायण स्वयंभू आहे, भगवान महाविष्णू कल्की दत्त स्वयंभू असून महाविष्णूचा पादुका एका शिळेवर स्वयंभू आहे, शिवाय तिथं शेष नारायण सुद्धा स्वयंभू आहे. यामुळं ही गादी 100% जगामध्ये परिपूर्ण आहे. आणि या ठिकाणी जो येईल सोमरस पेन त्याला त्याचा दिव्य जन्म होतो, त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होतो. आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, शिव म्हणजे काय, गणपती म्हणजे काय, या जगात देव आहे का नाही, परमेश्वर आहे का नाही, परिपूर्ण तो देवाला पाहू शकतो, भेटू शकतो. अशा दृष्टीने हा सोमरस अत्यंत महत्वाचा आहे. आव्हानीय प्रशंसनीय, आव्हानीय म्हणजे बोलवणे, आव्हानीय म्हणजे आव्हान हा शब्द आहे. देवा या सोमरस प्या, आम्हाला भेट द्या, आमच्या घराण्यामध्ये दिव्य स्वरूप
संतती होऊ द्या, दिव्य स्वरूपाची संतती तुमच्या घरात होऊ द्या. ही कशी होणार बुवा सांगा? तुमचं कुलदैवत कोणचं? जेजूरचा खंडोबा, उदाहरणार्थ देवीचं जेजूरचा खंडोबा. मग तुमचा काळभैरव कुठला? आमचा जातेगावचा काळभैरव. मग तुमची देवी कोल्हापूर, तुमची देवी तुळजाभवानी. म्हणजे हे जे देव आहेत, तिन्ही देव, खंडोबा, भैरवनाथ आणि देवी, हे प्रत्येकाला 3-3 देव आहेत. प्रत्येक घराण्यामध्ये कुळदैवत थोडी थोडी बदलून आहेत प्रत्येकाची. तर हे 3 देव जे आहेत, ह्या देवांना सांगितलं इथं दिव्य संतती निर्माण करण्यासाठी, प्रदान करण्यासाठी, दिव्य जन्माचे देव मानव जन्म येण्यासाठी ह्या देवदेवता आहेत आपल्या कुळदैवत, यांना सोमरस द्या. म्हणजे आपण बघा, भैरवनाथला गेलो नारळ फोडणार, खंडोबा नारळ फोडणार, देवी नारळ फोडणार, म्हणजे यांना सोमरस देणार. आणि हे मग आपल्याला उपकार करणार. सोमरस प्या, संतती पा, दिव्य संतती. आव्हाने देवांना बोलवा, प्रशंसा म्हणजे त्यांची स्तुती करा, त्यांचं भजन कीर्तन करा, म्हणजे तुम्हाला उत्तम वंश वाढन, दैव्य जर तुमचा स्वतःचा दिव्य जन्म होईल. व कीर्तिमान इंद्रासाठी मधुर रस देत राहता. इंद्र हा देवांचा राजा आहे. त्याला रस दिला तर बरं, नाही तर कोणाला काही मिळणार नाही, कारण देवांचा राजा आहे. इंद्र हा देवांचा राजा, कार्तिक स्वामी हा देवांचा सेनापती, गणपती हा मुख्य पूजा केल्याशिवाय कोणाला जय मिळणार नाही. आणि आत्री अनुसायांचं स्मरण केल्याशिवाय ब्रह्मा विष्णू महेश तुम्हाला प्रसन्न होणार नाही, दत्त प्रसन्न होणार नाही. मग अनुसया माझी प्रकट झाली रात्री, सकाळी आजच, आणि म्हणाली, दत्त माझा मुलगा पुत्र आहे, आणि तुम्हाला जे चिन्ह आहे तुम्ही पण आहात. या ठिकाणी जंगल होतं पूर्वी, या ठिकाणी पाणी होतं, या ठिकाणी समुद्र होता, या ठिकाणी समुद्र मंथन झालं, 14 रत्न निघाली. आणि हा सोमरसापासून अमृत बनत, अमृताचा अंश सोमरसामध्ये आहे. अशी गुंतागुंत आहे. आव्हान आहे म्हणजे आव्हान करायचं, बोलवायचं, म्हणजे प्रशंसा व्हायची. कीर्तीसाठी आपल्याला कीर्ती मिळावी, मोठेपणा मिळावा, पुढारी व्हावा, राजकारणात, धर्मात, कुठे काय ना, भजन कीर्तन जागरण गोंधळात कुठे पण आपला मोठेपणा मिळावा, चांगलं समाधान म्हणावं. या सगळ्या ठिकाणी मोठेपणा मिळवण्यासाठी इंद्र देवाला सोमरस, आणि देवाला सोमरस द्यावा लागतो. कारण हे सगळे देव आहेत. काही देव सोमरस पितात, काही देवांना सोमरस, शरीर त्यांचं वज्र कवचमय असल्यामुळं त्यांना होम हवनाचं, सोमरसाचं हवन द्यावं लागतं. त्याची वाफ होते, प्रकाश होतो, आणि तो प्रकाश ते ग्रहण करतात आणि त्याच्यावर हे राहतात. पवित्र निर्मळ असं भोजन करणारे म्हणजे सोमरसाचं भोजन करणारे हे आपल्याला दिव्य देह प्राप्त करतात. पुनर्जन्म, दिव्य जन्म. आता तुम्ही इथं उपासला बसलेत, काय लोक पारायण करायला, फळं खाऊन दूध पिऊन राहणारे आपले पुष्कळ भक्त आहेत. हजाराच्या पुढे किंवा लाखाच्या पुढे आकडे आहेत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की फळं खाऊन दूध पिऊन जे राहतात, किंवा फळं खाऊन जे राहतात, मी सोमरस पितात, त्यांचा दिव्य जन्म होतो, त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त होतं. याची देही याचे डोळा, पूर्ण सुख सोहळा, अशा दृष्टीने परमेश्वर प्राप्ती, सायुज्यता प्राप्त होते. शाळा शिकून पूर्णपणे जेव्हा तो पूर्ण ग्रॅज्युएट होईल, तेव्हा त्याला नोकरी मिळणार, पूर्ण 5 झालं वकील होणार, कोर्ट होणार, किंवा मोठमोठ्या पदावर येणार. त्याशिवाय त्याला काम करता येत नाही. हे दिव्यदी आहेत. निर्णया प्रकार संशोधन करणे, विमान, कॉम्प्युटर,
गाड्या हे नेण्याचे शोध लागल्याचे कल्की अवताराचं रहस्य आहे. हे सगळे शोध लावणारे जेवढे माणसं आहेत, पाणी पिऊन सोमरस पिऊन फळ खाऊन यांनी शोध लावलेला आहे. वरण भात खाऊन आमटे खाऊन शोध लागत नाही. शोध लावण्याकरता आपलं शरीर अतिशय सूक्ष्म बनावं लागतं आणि सूक्ष्म बनवून सूक्ष्म शरीराचं ज्ञान मिळवावं लागतं आणि त्या सूक्ष्म शरीराचं ज्ञान मिळवल्यानंतर मग आपला दिव्य देह दिव्य दिव्य जन्म होतो. हा दिव्य जन्म झाला पाहिजे. आता तुम्हाला समजा वाटलं बा आता कृष्ण भगवंताच्या बरोबर बोलायचं आपल्याला. कृष्ण भगवंताचा सूक्ष्म अवस्थेत आहेत, मग तीच अवस्था आपल्या शरीराची झाली पाहिजे. मग आपण भगवान कृष्णाबरोबर बोलू शकतो. तर आपण देवाबरोबर बोलायचं आहे तर आपले जे व्होल्टेज 6 नंबर ते जर 6 mm सगळे आले, 60 बेरीज झाली, तर आपण देवाबरोबर बोलू शकतो, देवांचं महत्त्व ऐकू शकतो, देवाबरोबर आपण संवाद विचारू शकतो, देवाकडून आपण प्रश्न विचारून लिहून घेऊ शकतो. म्हणजे इतकं ज्ञान प्राप्त होत. 6 बटणं तुमची पॉझिटिव्ह 6 mm ते 10 mm पाहिजेत. ती जर समजा 5 mm असतील तर तुमचा 5 × 30 म्हणजे तुम्हाला 50% देवधर्माचं ज्ञान होत आहे. देव आहे बुवा, त्याची आम्ही भक्ती करतोय, पण त्याची भेट होत नाही कारण आपला व्होल्टेज म्हणजे 5 वर आहे. आणि ज्या वेळेस अधिकपणे तो सगळे व्होल्टेज येतील, हा देव आहे म्हणतात, तुम्ही म्हणतो म्हणून आम्ही म्हणतो आहे, कसला देवधर्म, खा पिवा मजा करो, अशा दृष्टीने हे अधिक पुण्याचं जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे व्होल्टेज निघन तेवढा तुमची बुद्धी असे काम करेल. आणि जेवढा ती निगेटिव्ह निघन तेव्हा देव नाही, कर्म नाही, काय नाही, राठ आम्ही आमच्या मनाप्रमाणे करू. आणि त्याचा व्होल्टेज पाळता पडलेला असतो, तो उन्हा झालेला असतो म्हणून तो देवधर्म मानित नाही, तो नास्तिक बनतो. ज्याचे व्होल्टेज पॉझिटिव्ह आहे 6 तो ज्ञानी बनतो आणि नवीन नवीन तत्वज्ञान सांगतो, PhD होतो, मोठा अभ्यास करतो, उच्च कोटीचं ज्ञान मिळवतो. वेद सायन्स आपला विषय आहे, वेद सायन्स. वेदामधून सायन्स सांगाय, सायन्समधून धर्म सांगणे. आतापर्यंत मला बऱ्याचशा गोष्टी सांगत आलेलो आहे आणि त्या दृष्टीने सगळं तत्वज्ञान आहे. दिव्य जन्म होणे कोणाचा? देवांचा, देवाकडून आपला आणि आपल्या वंशाचा मध्ये येणारी तुमची संतती यांचा दिव्य जन्म होण्यासाठी तुम्हाला दिव्य दिव्य जन्म देव अवतारिक संतती होण्यासाठी फळं खाल्ली पाहिजे, दूध प्यायलं पाहिजे, त्याचं साधन केलं पाहिजे. औदुंबर, वड, पिंपळ, आंबा, रामफळ, सीताफळ, बोर, बेल, नंतर जास्वंदी असे जे धार्मिक वृक्ष आहेत, ह्या वृक्षाखाली बसून तपश्चर्या केली पाहिजे. लिंब, कडुलिंब या काही ठराविक ठिकाणी या वस्तू ते असे आहे की त्यांचा जन्म करावा लागतो, तेव्हा आपल्याला त्याचं ज्ञान सहकार्य मिळतं. तर औदुंबराच्या मधून गार्गपत्य नावाचा अग्नी बाहेर पडतो आणि तो अग्नी, तो ज्योत आपल्या शरीरात आली की आपल्या सोमरस पेल्यानंतर दत्त महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन होतं. त्याच प्रकारे अग्नी नावाचा अग्नी पिंपळामध्ये आहे. सोमरस पिऊन पिंपळाखाली ध्यान धारणा केलं तर 33 कोटी देव आपले पित्त, राजे, पंजे, स्वर्ग, मृत्यू आहे का नाही, कसं आहे काय, हे पिंपळाच्या झाडाखाली बसून त्याच्या सहवासात राहून आपल्याला अनंत कोटी ब्रह्मांडाचं ज्ञान होतं. कारण पिंपळाला पारंब्या फुटल्या की आपल्या सुद्धा मेंदूमध्ये जे केंद्र आहे त्याला नवीन कोंब फुटतात आणि ते केव्हा? 6 बटणं आपली जेव्हा पॉझिटिव्ह असतील तेव्हा. तसं होऊ शकत नाही. तर हे ज्या वृक्ष आहे त्या दिव्य वृक्ष यांच्याकडे तुम्ही भक्ती केली पाहिजे, धार्मिक वृक्ष शोधले पाहिजेत. तर आता तुळस आहे, तुळशीमध्ये जस्त आहे, याच्यामधून पवमान सोमा नावाचा देव प्रकट होतो, त्यालाच आपण अल्फा किरण म्हणतो. मग तुळशीची पूजा रोज केली का तुळशीवर रोज बसलो
तुळशीपासून 10 फूट अंतरावर बसायचं. मग तिची जी हवा येते, तिच्याकडून जे आपल्याला लहरी येतात, त्या लहरी आपल्या शरीरात उतरून आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त होतं. पवमान सोमा नावाची देवता शरीरात प्रकट होते आणि सोमरस तयार होतो. अशा दृष्टीने हे वृक्ष आहेत. वृक्षवल्ले आम्हा सोयरे, कणकणमय आहे भगवान. साधू संतांनी सगळं सांगितलंय, पण आपलं लक्ष कणकणमय आहे भनभन असं चालतं. कणकणमय आहे भनभन आणि साधू सांगताले कणकणमय है भगवान, कणकणमय है भगवान. साधू संत म्हणले कणकणमय है भगवान आणि परमेश्वरला मला मै कणकणमय हूँ. राक्षस म्हणले मै कणकणमय भनभन हूँ. तर आता सांगितलं जातं बाबा जग बुडणार आहे, जगाचा अंत होणार आहे. रोज वाचतोय आपण. अहो जगाला भीती दाखवू नका, काही होत नाही. मैं पृथ्वीवर आ रहा हूँ, डरने की बात नहीं. सब प्रजा सुखी रह जाएगी, सबका दुख कभी नहीं होगा. मैं पृथ्वी आ रहा हूँ, डरने की बात नहीं. सोमरस पिओ और सुखी रहो. सोमरस प्या आणि सुखी राहा असं भगवंतांचं म्हणणं आहे. तर ते आपण पाळलं पाहिजे. तुम्ही सोमरस प्या, दररोज एक फळ खा, नंतर तुम्हाला हे जे भविष्य सांगितले ना, पृथ्वीचा अंत होणार आहे, नंतर हे जग बुडणार आहे, माणसं राहणार नाहीत, असं असं होणार, काही होणार नाही, घाबरू नका. वरून आकाशातून म्हणे आता ग्रह येणार, तो पृथ्वीवर पडणार, त्याचं पृथ्वी वाटोळ होणार, काही होणार नाही. पूर्वी आकाशामधून 27 चंद्रापेक्षा मोठाले ग्रह पृथ्वी दिशेने निघाले आणि पृथ्वी दिशेने निघाल्यानंतर एक संध्यानंद नावाचं वर्तमानपत्र आहे. तर त्या पत्रामध्ये आपण म्हणजे आपल्या यांना भाविकांनी जाहिरात दिली, पृथ्वी वाचविणार. तर मी सांगितलं त्यांना की पृथ्वीवरती हे सगळे ग्रह येणार, एकही नाही, फक्त गुरुग्रह उतरतील. सगळे गुरुग्रह एक ग्रह पडले, पृथ्वी आली नाही, पृथ्वी वाचली. त्याचं कारण असं आहे की हे जे आता सध्या संकेत येतात प्रत्येकाचे, असं होणार आहे, ते तसं होणार आहे, जग बुडणार आहे. अहो कोणी बुडणार नाही, काय नाही, फक्त जो सांगतो ना तोच पाहिला बुडणार आहे. ज्यांनी भविष्य सांगितलं ना त्याचं सगळं भविष्य खोटं ठरणार आहे. अहो पाऊस पडणार नाही असं भविष्य लिहिलं लोकांनी, दुष्काळ पडणार आहे. हा पाऊस झोप येऊन देईना मला, सारखाच चालू झालाय. एखाद्या गावात नसेल, पण जवळजवळ 90% भारतात पाऊस पडतोय, 90% जगात पाऊस पडतोय. पुढे दुष्काळ पडणार आहे. वाटण तशा गप्पा मारू नका, अंगात आणून काय सांगू नका. समाजाकरता मोठेपणा मिळवण्याकरता फुकट लोकांना फसवू नका. चांगलं सत्य ज्ञान सांगा. सोमरस प्या. सगळे साधू संत सोमरस पिऊन राहा महिनाभर, 15 दिवस, आणि मग तुम्ही जे सांगता देव भविष्य, ते भविष्य 100% खरं होईल, खोटं होणार नाही. कारण तुमचा दिव्य जन्म झाल्याशिवाय तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार नाही. तुमच्या अंगात वारं आलं, तुमच्या अंगात वारं आलं, देवी आली, देव आला, नाच घुमायला लागला, हा तुमचा पुनर्जन्म, दिव्य जन्म नाही. हा एक म्हणजे संकुचित अवस्थेची एक अवस्था आहे. आणि जेव्हा तुम्हाला दिव्य जन्म होईल, व्हायचा असेल, तेव्हा तुम्हाला देव प्रत्यक्ष भेटणार आणि सांगणार. आता बैरनाथ आता म्हणलेच की मी लोकांच्या अंगात संचार करतो, हे काय परिस्थिती आहे. तर हा प्रत्येकाचा दिव्य जन्म आहे. खंडोबा अंगात येतो, देवी अंगात येते, की प्रत्येकाचा दिव्य जन्म आहे. परंतु त्या सोमरस न पेल्यामुळं हा दिव्य जन्म आंधळा होतो. बरेच लोकांच्या अंगात देव येतात, म्हणजे लोक महाराज आमची दृष्टी गेली, पूर्वी करतो, आता काहीच कळत नाही. याचं कारण आहे, पूर्वी तुम्ही देवभक्ती करत होता, फळ खात होता, दूध पिऊन साधना उपास करत होता, आता वरण भात खाताय, पितर तत्वाचे, अमंगल तत्वाचे खाताय. कसे काय तुम्हाला देवाची पुढे शक्ती राहणारच नाही. देव देवता प्रश्न भजन कीर्तन करणे, जागरण गोंधळ करणे, गायत्री मंत्र म्हणे, भजन कीर्तन जागरण गोंधळ भराट,
ह्या ज्या पद्धती आहेत ह्या आपल्याला देव लोकांना सोमरस दिल्यानंतर हे देव आपल्याला दिव्य जन्म धारण करून देतात, दिव्य ज्ञान प्राप्त, असं हिंदू धर्माचं सनातन धर्माचं तत्व आहे. हे मागं होतं, आता पुढं पण राहणार, कधी नष्ट होणार नाही. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोरनदी गंगा मैया की जय. जगाचा नियंत्रण करता व छलांछन धारण करना श्रीवत्सरक्षा भगवंत एकम सत परमेश्वर श्री ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सहवृत दशांगुलम स्वयंभू ईश्वराजा श्रीराम कलिदत्त महाराज की जय. जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अमृत कलिदत्त इथे स्वयंभू पाचवे महाशक्ती निर्माण करणारी महापन सागरेश्वरी महादुर्गा माता की जय. कालभैरव की जय. कालभैरव की जय. शनीश्वर की जय. खंडेश्वर की जय. हनुमान की जय. सर्व देवदेवता की जय. साधू संतन की जय. सर्व समाजाचं कल्याण असो. वेद मंत्र त्यांना अभ्यास करो, 100% प्रगती करो. सोमरस प्या, सोमरस प्या, दिव्य जन्म धारण करा, फळ खान देव पा. हरि ओम दत्त. ओम शांती शांती.